नीरा नदीमध्ये स्नान करताना 17 वर्षांचा मुलगा वाहून गेलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। सुरुवातच एका धक्कादायक घडामोडीने आपण करतोय। इंदापूरच्या नीरा नदी पात्रातील दुर्घटना, मुलाचा शोध सुरू आहे। नीरा नदी पात्रात स्नान करताना एक 17 वर्षांचा मुलगा वाहून गेलेला आहे। इंदापूरच्या नीरा नदी पात्रात ही दुर्घटना घडलेली आहे। मुलाचा सध्या शोध घेतला जातोय। मुलाचं नाव तुम्ही आजी आहे? हो का? लेकीचा मुलगा आहे, त्यांच्या मुलगा आहे। एकच मुलगी आणि एकच मुलगा होता, लेकीचा मुलगा। आई मुलाचं नाव काय? मुलाचं नाव काय? रोहित, गोविंद, पूर्ण नाव काय? नीरा नदी काठी आपण आता उपस्थित आहोत। नीरा नदीवर स्नान करण्यासाठी आलेल्या एका 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालेला आहे। कारण नीरा नदीचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलाय। तर माझ्यासोबत एक दादा आहेत, संदीप ठोंबरे दादा। त्यांनी त्या मुलाला, राहुल ठोंबरे, मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वाचवण्यात यश नाही आलं, पण त्यांनी प्रयत्न पुरेपूर केलाय। दादा, नेमकं काय घडलं? मी राहुल अशोक ठोंबरे आणि मी आंघोळ केल्यानंतर ना कपडे धुत असताना एक लेडीजचा इथं आवाज आला, बाबा पोरग बुडालंय म्हणून। आणि मी काही क्षणाचा न विचार करता या पाण्याच्या पांढऱ्या कटाड्यापाशी ते मुलगा पुढे आला आणि गटकाळ्या खात होता। मग मी पळत आलो, उडी मारली आणि तो पुढं गटकाळ्या खात असताना पुढे आला। पाण्याच्या प्रवाहामुळं मी त्याला उडी मारल्यानंतर ना हाताला पकडून ओढत होतो, खेचत होतो माझ्या अंगाकडं, पण ते पाण्याच्या प्रवाहामुळे फिरला गेला। फिरल्यानंतर ना मी परत त्याच्या पाठीमागे गेलो, कमरेला धरून त्याला पुन्हा 1-2 वेळा मी प्रयत्न केला चांगला पुढे ढकलण्याचा, पण ते काही पाण्याच्या प्रवाहामुळे फिरला, असा परत फिरला आणि मी पण फिरलो गेलो। मला पण अशी मग गॅरंटी नव्हती की मी असं बुडून गेलो पुढं, मला पण असं वाचेल का नाही अशी शंकाच नव्हती, म्हणजे गॅरंटीच नव्हती। मग मी पुढे गेल्यानंतर ना मग तसंच निघलो, मग बाहेर पडलो। पण त्याला शेवटी वाचवता नाही आलं? न वाचवता अपयश आलं, पण प्रयत्न एक तंतोतंत केलता चांगला। नेमकं काय झालंय? म्हणजे त्यांनी उडी मारली प्रवाहामध्ये? नाही, उडी नव्हती मारली, त्यांनी आंघोळ करण्यासाठी आला होता। त्याला काठावरती थांबला होता, आपण त्याला काय अंदाज नव्हता की खोल असेल म्हणून। ते खोल असल्यामुळे ते बुडाला गेला, गटकाळ्या खायला गेला। लागल्यानंतर ना लेडीजचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ना मी पळत आलो। पळत आल्यानंतर ना कपड्यासहित उडी मारली मी आणि मग ती त्याला हाताला पकडून ओढत होतो, पण ती पाण्याच्या जास्त प्रवाहामुळं तो पुढं सरकला। पुढं सरकल्यानंतर ना मग मी त्याच्या परत पाठीमागे फिरलो पाण्याच्या प्रवाहाबरोबर। फिरल्यानंतर ना त्याला कमरेला धरून 2 वेळा प्रयत्न केला पुढे ढकलण्याचा, पण काय यश आलं नाही, अपयश आलं। पण चांगलं प्रयत्न तुम्ही पुरेपूर केला, पण त्याला वाचवण्यात अपयश आलेलं आहे। आणि एका 17 ते 18 वर्षीय मुलाचा या पाण्यात डुबून मृत्यू झालेला आहे। अगदी सर्च टीम देखील त्याची डेड बॉडी शोधण्याचा प्रयत्न करतेय, पण अजून तेही मिळालेलं नाहीये। ही सगळी रेस्क्यू टीम आहे, यांनी देखील प्रयत्न केला त्याला वाचवण्याचा, पण पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की त्याला वाचवण्यात रेस्क्यू टीमला देखील अपयश आलंय आणि या ठोंबरे दादांना देखील अपयश आलंय। पुरेपूर प्रयत्न होते, पण काळाने घात केला आणि त्या 17-18 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे। तर वारकऱ्यांना आणि सगळ्याच भाविकांना विनंती आहे की तुम्ही, नीरा नदीचा प्रवाह अतिशय मोठा वाढलेला आहे, त्यामुळे तुम्ही थोडं लांबूनच हे नदीचं पाणी पायावर घ्या आणि नदीमध्ये जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, किंवा काठावर देखील सगळीकडे लक्षात येणार नाही इतकं खोलवर हे काठ गेलेले आहेत। पाण्याचा प्रवाह अतिशय जोरात वाढलेला आहे। प्रवाह तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हा प्रवाह वाढलेला आहे। पाऊस